राम राम मंडळी, मी माझ्या चॅनलमध्ये सुन्या 3030मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे। आजचा व्हिडिओ हा बिर्याणीविषयी असणार आहे। आज बिर्याणी डे आहे, त्याच्याविषयी आज बिर्याणी मेनू आमच्या पार्टीमध्ये करायला ठरला आहे। समोर बसलेले आचार्य तुम्हाला दिसत आहेत ते सुतार सर आहेत। यांची स्पेशल बिर्याणीमध्ये त्यांचा हातखंडा आहे। तर त्यांनी पहिल्यांदा कांदा भाजून घेतला, त्यानंतर तो राईस काढला, त्यानंतर तेलामध्ये खडा मसाला टाकून तो उलटा पालटा करून नीटसा भाजून घेतला। त्याच्यानंतर सरांनी मॅग्नेट चिकन करायला घेतलेलं दिसते, तुम्हाला समोर दिसते मॅग्नेट करायला सर चिकन। त्याच्यानंतर जेव्हा आपण पाण्यामध्ये खडा मसाला टाकला होता त्याच्यामध्ये आता राईस टाकला आणि हा राईस आपण शिजवून घ्यायचा आहे। शिजवून घेतल्यानंतर राईस आपण बाहेर काढला, ते बाहेर एका परातीमध्ये नीटसा टाकलेला दिसतोय आपल्याला। हे बघा पाणी काढून घेतले, त्यातून मसाला कढीपत्ता सगळं दिसतंय आपल्याला। त्याच्यानंतर भांड्यामध्ये तेल घेतलं, तेल घेतलेल्या भांड्यामध्ये मॅग्नेट केलेलं चिकन याचा व्यवस्थित असा समांतर थर लावून घेतला। त्याच्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर त्याच्यावरती चवीसाठी टाकली। त्याच्यानंतर आपण पाहायला गेला तर आपण भाताचा म्हणजे राईसचा एक थर त्याच्यावर आपण टाकायला लावलं, लक्षात घ्या। स्वतः सर हे बिर्याणी करण्यासाठी स्पेशलिस्ट आहेत। त्याच्यानंतर आपण कांदा टाकला, पुदिना टाकला, तो थर पूर्ण केला। त्याच्यानंतर दुसऱ्या थराला त्या कलर टाकून परत हाय तीच प्रोसेस परत केली, पुदिना वगैरे टाकला। त्याच्यानंतर आमची बिर्याणी तयार झाली, लक्षात घ्या। हे बघा फ्राय केलेलं सरांच्या हातचं मटण। आणि त्याच्यानंतर ही बिर्याणी बघा, ही बिर्याणी तुम्ही खाला की तुम्हाला या हाताला चव काय आहे ती कळेल। खतरनाक चव सुतार सरांच्या हाताला आहे, लक्षात घ्या। सुतार सर हे बिर्याणीसाठी स्पेशल आहेत। कोल्हापूरमध्ये ऑर्डरप्रमाणे ते बिर्याणी करतात। त्यांचं कॅप्शनमध्ये मी नंबर आणि नाव देतो आहे, जर तुम्हाला कोणाला बिर्याणी करायची असेल तर ती सरांच्याकडून करू शकता। हे बघा नारायण सर, स्वप्नील आजचे पार्टी देणारे, कुमार जाधव हे नुसतं वळते रस्सा वळते